महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अत्यंत खळबळजनक घडामोडी घडत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून 6 खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे राजकारण पूर्णपणे तापलंय। धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह फुटलेले 6 खासदार सध्या राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि डेंजर झोनमध्ये आलेत। एकीकडेच त्यांच्या या संभाव्य बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असतानाच दुसरीकडे मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने दिलेल्या एका मोठ्या निकालाने या संपूर्ण प्रकरणाची समीकरणं पार बदलून टाकली आहेत। तब्बल 20 वर्षांपूर्वी म्हणजे 3 जून 2026 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे घडलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणी न्यायालयाने माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे। या धक्कादायक न्यायालयीन निकालामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्याला अभूतपूर्व वळण मिळालं असून त्यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे 20 जून नंतर म्हणजे या निकालानंतर आपली अंतिम राजकीय भूमिका स्पष्ट करण्याचं ठरवलं होतं। या दुहेरी संघर्षामुळे केवळ ओमराजेच नव्हे तर त्यांच्यासोबत बाहेर पडलेले इतर सर्व खासदारही आता जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या रडारवर आले असून त्यांची धाकधूक प्रचंड वाढली आहे। पवनराजे निंबाळकर हत्याकांड हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात सनसनाटी राजकीय हत्याकांड मानलं जातं। 2006 मध्ये पवनराजे आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, ज्यामध्ये त्यांचे चुलत बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते पद्मसिंह पाटील यांच्यावर मुख्य सूत्रधार म्हणून आरोप होते। या हत्येच्या वेळी ओमराजे अवघ्या 22 वर्षांचे होते आणि वडिलांच्या हत्येचा न्याय मिळवण्यासाठीच त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता। तब्बल 15 ते 20 वर्ष सीबीआयनं आणि विशेष न्यायालयानं या खटल्याची सुनावणी चालवली। ओमराजे यांच्यासाठी हा खटला केवळ एक न्यायालयीन लढाई नसून त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं। म्हणूनच त्यांनी बंडखोरीच्या चर्चा सुरू असतानाही स्पष्ट केलं होतं की जोपर्यंत माझ्या वडिलांच्या हत्येचा निकाल लागत नाही तोपर्यंत मी कोणताही अंतिम राजकीय निर्णय घेणार नाही। 20 जून रोजी लागणाऱ्या निकालावरच त्यांचं सगळं लक्ष केंद्रित झालं होतं आणि याच कारणामुळे त्यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला किंवा कोणत्याही राजकीय मंचावर जाणं टाळलं होतं। मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने या खटल्याचा अंतिम निकाल दिला आणि या निकालानं ओमराजे निंबाळकर यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का दिला। न्यायालयाने पुराव्याअभावी पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केली। या निकालाचं मुख्य कारण म्हणजे सीबीआयने सादर केलेला माफीचा साक्षीदार पारसमल जैन हा न्यायालयाच्या नजरेत अविश्वसनीय ठरला। तपासातील प्रचंड त्रुटी आणि परस्पर विरोधी विसंगतीमुळे न्यायालयाने आरोपींना संशयाचा फायदा दिला। हा निकाल ओमराजे यांच्यासाठी व्यक्तिगत पातळीवर अत्यंत दुर्दैवी आणि आघात करणारा ठरलाय, कारण गेली 20 वर्ष ज्या न्यायाच्या प्रतीक्षेत त्यांनी आपलं तरुणपण घालवलं तो न्याय कनिष्ठ न्यायालयात अपुरा पडलाय। या न्यायालयीन पराभवानंतर ओमराजे आता काय निर्णय घेणार याकडे संपूर्णच राज्याचं लक्ष लागलंय। ओमराजे यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की ते या न्यायाविरोधात शांत बसणार नाहीत आणि या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देतील। कायदेशीर मार्गाने वडिलांच्या हत्येचा लढा शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। तथापि या निकालाचा त्यांच्या राजकीय भूमिकेवर अत्यंत खोलवर परिणाम होणार आहे। आता 20 जूनची तारीख उलटून गेली असून न्यायालयाचा निकालही समोर आलाय, त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितल्याप्रमाणे ते आता आपला अंतिम राजकीय निर्णय घेणार आहेत। ओमराजे यांच्या या आगामी निर्णयामुळे त्यांच्यासोबत फुटलेल्या इतर 5 बंडखोर खासदारांची धडपड आणि धाकधूक प्रचंड वाढली, कारण हे 5ही खासदार ओमराजे यांच्या भूमिकेवर आणि त्यांच्या राजकीय वजनावर विसंबून होते। जर ओमराजे यांनी या न्यायालयीन धक्क्यानंतर जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला किंवा मतदारसंघातील मतदारांचा रोख पाहून वेगळा निर्णय घेतला तर या 5 खासदारांचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं या 5ही खासदारांना गद्दार घोषित करून त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात रान उठवायला सुरुवात केली आहे। शिवसैनिकांचा हा वाढता रोष आणि ओमराजे निंबाळकर यांची बदलू शकणारी रणनीती आता यामुळे या बंडखोर खासदार अत्यंत मोठ्या कोंडीत सापडले। ओमराजे निंबाळकर यांच्या समोर आता प्रामुख्याने 2 मार्ग उपलब्ध आहेत। पहिला मार्ग म्हणजे या न्यायालयीन अन्यायानंतर धाराशिव जिल्ह्यातील जनतेमध्ये त्यांच्याबद्दल निर्माण झालेली तीव्र भावनिक सहानुभूती लक्षात घेऊन ते ठाकरे गटातच राहून किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून थेट जनतेच्या न्यायालयात जाऊ शकतात। मला न्यायालयात न्याय मिळाला नसला तरी जनतेच्या न्यायालयात मी लढा सुरूच ठेवेन अशी भावनिक हाक देऊन ते आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांचा राजकीय गेम करू शकतात। जर त्यांनी हा मार्ग निवडला तर त्यांच्यासोबत फुटलेल्या इतर 5 खासदारांची अवस्था अत्यंत बिकट होईल, कारण त्यांना एकटं पडावं लागेल आणि शिवसैनिकांच्या थेट रोषाला सामोरं जावं लागेल। दुसरा मार्ग असा आहे की ओमराजे निंबाळकर हे आपल्या विरोधकांना सत्तेच्या बळावर आणि निधीच्या जोरावर शह देण्यासाठी सत्ताधारी महायुतीमध्ये अधिकृतपणे प्रवेश करू शकतात। जर त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्यासोबतचे 5ही खासदार सुरक्षित होतील आणि त्यांना सरकारचं पाठबळ मिळेल। परंतु यामध्ये अडचण अशी आहे की ज्या पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात ओमराजे यांचा हा जीवन मरणाचा लढा आहे ते पाटील कुटुंब देखील सध्या महायुतीमध्ये सक्रिय आहे।
अशा स्थितीत ज्यांच्यावर वडिलांच्या हत्येचा आरोप होता त्यांच्याच राजकीय छत्राखाली जाणं ओमराजे यांच्यासाठी नैतिक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत कठीण निर्णय ठरणार आहे। या दुहेरी संकटामुळेच ओमराजे निंबाळकर यांच्या मनात मोठी खळबळ सुरू असून त्यांच्या या मनस्थितीचा थेट फटका त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या इतर 5 खासदारांना बसतोय। ओमराजेंनी घेतलेला कोणताही एक निर्णय या 5 खासदारांचं राजकीय भवितव्य एकतर वाचू शकतो किंवा कायमचं संपू शकतो। जर ओमराजे महायुतीमध्ये गेले तर त्यांना जनतेच्या तीव्र असंतोषाला आणि गद्दारीच्या शिक्क्याला सामोरं जावं लागेल, ज्याची भीती या 5ही खासदारांना सतावतीये। महाराष्ट्रातील मतदार सध्या पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींबाबत अत्यंत संवेदनशील आणि संतप्त आहेत। हे लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट झालंय। अशा वेळी पुन्हा एकदा बंडखोरी करून सत्ताधाऱ्यांसोबत जाणं म्हणजे राजकीयदृष्ट्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे। अशी धाकधूक या खासदारांच्या मनात निर्माण झाली आहे। म्हणूनच ओमराजेंनी वाढवलेली ही धाकधूक बंडखोर खासदारांच्या गोटात अस्वस्थता निर्माण करणारी ठरली आहे। आगामी काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक असणार आहेत। खासदार ओमराजे निंबाळकर हे कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाचा सखोल कायदेशीर अभ्यास करून उच्च न्यायालयात जाण्याची तयारी करतायत आणि याच वेळी आपल्या मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते, हितचिंतक आणि जनतेशी संवाद साधून आपला पुढील राजकीय मार्ग निश्चित करणार आहेत। वडिलांच्या हत्येच्या खटल्याचा हा निकाल आणि त्यानंतर बदललेली राजकीय समीकरणं यामुळे निर्माण झालेले हे वादळ फुटलेल्या सर्व खासदारांना डेंजर झोनमध्ये घेऊन गेले। ओमराजे निंबाळकर 20 जून नंतर काय आणि कसा निर्णय घेतात यावर केवळ धाराशिव जिल्ह्याचंच नव्हे तर महाराष्ट्रातील शिवसेनेच्या दोन्ही गटांचं आणि महायुती महाविकास आघाडीच्या भवितव्याचं मोठं गणित अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।